नमस्कार, रेशूज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. इतक्या चपात्या शिळ्या राहिल्या, कशाला एवढ्या केल्यास, कोण खायचं ते आता, असं तुमच्याही घरी ऐकायला मिळतं का? तर आज आपण मिक्सरच्या भांड्यात चपाती घालून अशी एक मस्त रेसिपी बनवूया की हे शिळ्या चपातीचं आहे हे कळणारही नाही आणि घरातील सर्वजण अगदी हट्टाने मागून खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे माझ्याकडे काही शिल्लक चपात्या आहेत, तरी 2.5 चपाती बाकी राहिलेली आहे. कधी सणाच्या वेळेला किंवा कधी कोणी पाहुणे आले किंवा बाहेरून कोणी जेवून आले की अशा चपात्या आपल्याकडे शिल्लक राहतातच. चपाती ताजी असताना एकदम मऊसूत असते, पण नंतर मात्र शिळी चपाती कोणाला खावीशी वाटत नाही, कारण ती तितकी मऊ नसते. मग अशा चपात्या शिल्लक राहिल्या तर मोठा प्रश्न पडतो, आता करायचं काय? तर ही रेसिपी त्यासाठी एक छान पर्याय आहे. तर सर्वात आधी काय करायचं, चपातीचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. तर आता इथे मी सर्व चपातीचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता चपातीचे तुकडे टाकूयात. तर चपाती मिक्सरलाच फिरवून घ्यायची होती, म्हणून चपातीचे असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत. आता यावरती झाकण ठेवून मिक्सरला चालू बंद करत हे फिरवून घ्यायचं आहे. तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकताय अशा पद्धतीने चपातीच्या तुकड्यांचा भुगा झालेला आहे. हवं तर आपण यापेक्षासुद्धा बारीक करू शकतो, म्हणजे अगदी रवाळसुद्धा वाटू शकतो, पण माझ्या घरी असं थोडंसं मोठं आवडतं म्हणून मी असं ठेवलेलं आहे. आता यानंतर इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा मोठा घेतलेला आहे म्हणूनच एकच घेतलेला आहे. मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घ्यायचे. त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचा. आता गॅसवर एक कढई ठेवायची. कढई थोडी गरम झाली की यामध्ये 1.5 ते 2 पळी म्हणजेच मोठे चमचे तेल घालायचं. आता तेल थोडे गरम झाले की 1 छोटा चमचा जिरे घालायचे. तर जिरे असे चांगले फुलले पाहिजेत. यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची. तर पानेसुद्धा चांगली तडतडून घ्यायची. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कापून यामध्ये टाकायच्या. तर मिरच्या इथे मी थोड्याशा मोठ्याच कापून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या. यानंतर कापलेला कांदा घालायचा. तर कांदा पहा, मी इथे मीडियम साईजमध्ये चिरून घेतलेला आहे. आपल्याला हवं तर यापेक्षा मोठा किंवा बारीकसुद्धा आपण चिरू शकतो. तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा यामध्ये चांगला भाजून घ्यायचा. यानंतर कापून ठेवलेला टोमॅटोसुद्धा घालूया. तर टोमॅटोसुद्धा इथं मी मीडियम साईजमध्ये चिरून घेतलेला आहे. तर आपल्याला हवं तसं कांदा व टोमॅटो आपल्या आवडीप्रमाणे बारीक किंवा मोठा आपण चिरून यामध्ये टाकू शकतो. तर टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा. आता यानंतर छोटा पाव चमचा हळद घालायची व थोडं परतून घ्यायचं, म्हणजे हळद यामध्ये चांगली मिक्स होते. हवं तर यामध्ये आपण अजून हिंग, थोडं धनेपूड, जिरेपूड व गरम मसालासुद्धा ॲड करू शकतो. यामुळे हे रेसिपी अजूनच टेस्टी बनेल. पण आता मात्र अगदी आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवत आहोत, तरीसुद्धा खूप टेस्टी लागते. आता यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेली चपाती यामध्ये घालायची आणि हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायची. तर चपातीसुद्धा या तेलामध्ये थोडी परतून घ्यायची, म्हणजे चपातीसुद्धा खूप टेस्टी बनते आणि घातलेले सर्व मसाले यामध्ये चांगले मिक्स होतात. तर चपाती काही आपल्याला इथे जास्त परतून घ्यावी लागत नाही, कारण चपाती आपण भाजूनच घेतलेली असते. आता यानंतर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं. तर मीठ घालताना थोडंसं जपूनच घालायचं, कारण चपातीचं पीठ मळताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं असतं. तर त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे. तसेच आपण इथे मिरच्या वापरलेल्या आहेत, त्याऐवजी आपण इथे लाल तिखट वापरले तरीही चालेल व तिखटाचे प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो. त्यानंतर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. तसेच मूठभर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरसुद्धा घालायची व पुन्हा एकदा हे थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे घातलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर यामध्ये चांगली मिक्स होते. तर इथे शेंगदाण्याचा कूट घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे ही रेसिपी खूपच टेस्टी लागते. आणि शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक नाही करायचा, थोडासा मोठा ठेवायचा, म्हणजे दाताखाली आलं की खूप छान लागतं. शिल्लक राहिलेल्या चपात्यांच्या आपण अनेक रेसिपी बनवू शकतो, पण ही सर्वात साधी, सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि माझ्या घरच्यांना खूप आवडते. आता हे एकत्र चांगलं मिक्स झालेलं आहे. आता यानंतर हवं तर आपण यामध्ये 1 ते 2 चमचाभर पाणी, म्हणजे थोडंसं पाणी आपण यामध्ये शिंपडू शकतो. यामुळे ही रेसिपी अजून मऊसूत होते.
पण इथे चपात्या थोड्याशा मऊच होत्या, त्यामुळे मी पाण्याचा वापर केलेला नाही. आता यावरती झाकण ठेवूया आणि फक्त 1 मिनिटभर वाफवून घेऊया, म्हणजे हे छान मऊसूत होईल. तर आता यामध्ये मीठ घातल्यामुळं हे पहा थोडंसं मऊसूत होतंच, पण यापेक्षासुद्धा मऊ हवं असेल, म्हणजे एकदम सॉफ्ट हवं असेल तर थोड्यासा पाण्याचा वापर आपण इथे नक्कीच करू शकतो. पण पाण्याचा फक्त शिंतोडा मारायचा आहे, खूप पाणी वापरायचं नाही. आणि इथे बघू शकताय आपली रेसिपी इथे तयार आहे. शिळ्या चपातीपासून बनवलेलं आहे. हे कोणाला सांगूनसुद्धा पटणार नाही, इतकी ही मस्त रेसिपी तयार झालेली आहे. तर आता इथे गॅस आपण बंद करूया. तर आता इथे पाहिलं ना, एकदम सोपी आणि झटपट अशी रेसिपी बनवलेली आहे. ज्या वेळेला शिल्लक राहिलेल्या चपातींचं करायचं काय हा प्रश्न जेव्हा पडेल ना, तेव्हा एकदा ही रेसिपी बनवून पहा. नेक्स्ट टाईम ना तुम्ही मुद्दाम चपात्या शिल्लक ठेवाल, इतकी मस्त ही रेसिपी लागते. आणि पाहू शकताय, पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. हो ना, याला आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यांचा उपमासुद्धा म्हणू शकतो. तर आता एका प्लेटमध्ये आपण हे थोडं काढून घेऊयात. तर इथे आपली शिल्लक राहिलेल्या चपात्यांची भन्नाट अशी रेसिपी तयार आहे. तुम्ही घरच्यांना एकदा बनवून दिलीत ना तर विचारतील पुन्हा कधी बनवणार आहेस, इतकी मस्त लागते. आता यावरती आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. तसेच थोडीशी शेव जरी टाकली तरीही चालेल. आणि सोबतच अशी थोडीशी लिंबाची फोडसुद्धा ठेवायची. दिसायला जितकं सुंदर दिसतं ना तितकंच ते टेस्टीसुद्धा आहे. घरच्यांना दिलत ना तर एकच शिळी चपाती नाही तर 2-3 चपात्या कधी खाल्ल्या हे कळणारसुद्धा नाही. तर आता आपण सुद्धा इथे थोडंसं टेस्ट करून पाहूया. वाव, खरंच शिल्लक चपात्यांचं आहे हे सांगूनसुद्धा पटणार नाही आणि खूप टेस्टी झालेलं आहे. हवं तर आपण हे नाश्त्याला किंवा जेवतानासुद्धा बनवू शकतो. खूप छान झालेलं आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा. बनवायला सोपी आहे, कमी टाईममध्ये बनते, कमी साहित्यात बनते आणि घरच्याच साहित्यात बनते. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.